आम्ही एक दुसऱ्याला सांभाळणं, त्यांनी मोठा भाऊ म्हणून माझी काळजी घेणं, हे नेहमी निलेशजींच्या राहिलेलं आहे. म्हणून आमच्या दोघांमधली बॉन्डिंग कदाचित तुम्हाला कधीतरी प्लस मायनस दिसत असेल, पण मुळात अगर तुम्ही कधी विचारलं तर ना ते माझ्याशिवाय राहू शकत ना मी त्यांच्याशिवाय राहू शकत, असं ते संबंध आणि असं ते नातं. तुमच्या पक्षात तर तुमचे मित्र असतील असं मी गृहीत धरतेच, पण विरोधी पक्षात तुमचा चांगला मित्र कोण आहे? असे असंख्य आहेत. असं काय मी हे कर, आता अमित देशमुखजींबरोबर माझे चांगले संबंध आहेत अतिशय. विश्वजित कदम बरोबर मी सगळ्यांची संवाद ठेवणार आहे, सगळ्याशी अतिशय चांगला संवाद ठेवणार आहे. मी कधीच कोणाला, मी राजकीय स्पर्धक मानतो पण राजकीय शत्रू मानत नाही. म्हणजे माझा पुढचा प्रश्न होता की तुमचा सगळ्यात मोठा राजकारणात दुश्मन कोण आहे, तर कोणी नाही असं? नाही, मी स्पर्धक खरंच मानत नाही कोणा, म्हणजे सॉरी राजकीय शत्रू कोणाला मानत आहे की ज्याच्यावर एवढं पर्सनल मी जाईन, मी करीत नाही. मला आठवतो जेव्हा उद्धवजी सीएम झालेले आणि तेव्हा आम्ही ID कार्ड घेण्यासाठी आमच्या सगळ्यात आमदारांना एक आमदार निवडला, तेव्हा आमदार इथे एका स्पॉटवर जायला लागतं, तेव्हा आदित्य ठाकरे समोर दिसलेले मला. मी त्यांना अभिनंदन केलं, त्यांनी पण धन्यवाद बोलून गेलो मी. शेवटचा प्रश्न विचारते, जेव्हा स्पर्धक हा शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की आपली समोर काहीतरी महत्वाकांक्षा असते. आज आपण ऑलरेडी मंत्री आहात या तरुण वयात, येणाऱ्या काळात नेक्स्ट ध्येय काय आहे तुमचं? नाही, नेक्स्ट ध्येय सांगून मी कशाला माझी स्वतःची विकेट काढून घेऊ. पण मी तुम्हाला सांगतो, आज मी जो माझा प्रवास सुरू आहे तो सगळा अनपेक्षित आहे. मला काय एवढं लवकर मंत्री मी बनीन, एवढी मोठी जबाबदारी येईल हे मला खरंच वाटलं नव्हतं. पण देवेंद्रजींच्या आजूबाजूचा सहवास मला लाभला. म्हणजे जसं वडिलांनी मला सांभाळलं, वडिलांनी मला तयार केलं, तसंच आज देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते, म्हणून मी परत सुरुवातीलाही सांगतो आताही सांगतो, देवेंद्र फडणवीसजींच्या जागी ज्यांना बसण्याचे विचार आहे किंवा ज्यांना देवेंद्र फडणवीस बनायचं आहे, पहिलं त्यांच्यातले गुण तुम्ही आत्मसात करा. ते जसे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांभाळतात, जवळ घेतात, समजून घेतात, तसं पहिलं करायला शिका, मग देवेंद्र फडणवीस बनण्याचे स्वप्न बघा. आता हा टोला नक्की कोणाला आहे हे तुम्ही सांगत नाहीये, म्हणून आपण इथंच थांबूयात. आपण मला माहिती आहे प्रचारात व्यस्त असताना कॉफी विथ कौशिकसाठी वेळ काढलाय. आपले खूप खूप